भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपल्याकडे इंजिनियर टर्न इनटू एंटरप्रेनर असे झालेलं एक पती पत्नी, एक दाम्पत्य आलेलं आहे. त्यांचं आपण सर्वात प्रथम आधी स्वागत करूया आणि मग त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. नमस्कार स्वाती मॅडम, आपलं कार्यक्रमात स्वागत. आणि भूषण सर, आपलंही कार्यक्रमात स्वागत. भूषण आणि डॉक्टर स्वाती कुलकर्णी हे दाम्पत्य अत्यंत यशस्वी तंत्रज्ञान उद्योजक आहेत. अनेक यशस्वी तंत्रज्ञान कंपन्यांचे ते संस्थापक आहेत. 1993 त्यांनी GDI इन्फोटेकची स्थापना केली. ती एक अग्रगण्य डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन आणि कन्सल्टिंग फर्म आहे. त्यांनी सातत्याने फॉर्च्यून 1000 कंपन्यांना सेवा दिली आहे. त्यांना अनेक वर्ष इंकचा सर्वात वेगानं वाढणारी कंपनी हा प्रतिष्ठित किताबही मिळाला आहे. भूषण यांनी अमेरिकेत मेकॅनिकल आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमधली मास्टर्स डिग्री घेतली. त्यांनी 2010 उच्च शिक्षणातील इन्फोरेडी कॉर्पोरेशनची स्थापना केली आहे. हा नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म 60पेक्षा जास्त विद्यापीठांचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यांनाही इंक मासिकाकडून अनेक वेळा सर्वात वेगानं वाढणारी कंपनी हा सन्मान मिळाला आहे. भूषण यांनी 2021 सेन्स-सी या सायबर सुरक्षा उपक्रमाचीही सहस्थापना केली आहे. त्यांना अर्न्स्ट अँड यंगचा प्रतिष्ठित एंटरप्रेनर ऑफ द इयर पुरस्कार, क्रेन्सचा 40 अंडर 40 पुरस्कार, अमेरिकन ड्रीमर पुरस्कार आणि बेस्ट ऑफ मिश बिझनेस कम्युनिटी लीडरसारखे पुरस्कार मिळाले. अमेरिकेत भूषण समाजसेवेतही सक्रिय सहभागी आहेत. सध्या ते मिशिगन फाउंडर्स फंडचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सॅगिनॉ व्हॅली स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्यांनी ॲन आर्बर स्पार्कचे बोर्ड सदस्य आणि कोषाध्यक्ष, ॲन आर्बर एरिया चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि ॲन आर्बर एरिया कम्युनिटी फाउंडेशनमध्येही काम केलं आहे. EMUमधून नुकतीच PhD मिळवलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती कुलकर्णी यासुद्धा अनेक उद्योगात कार्यरत आहेत. तंत्रज्ञान उद्योग आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या दाम्पत्याशी आता आपण गप्पा गोष्टी करूया. तर सुरुवातीला भूषण सर, तुम्ही सांगा की हा तुमचा जो प्रवास आहे मुंबईपासून अमेरिकेपर्यंत आणि इंजिनियरपासून एका उद्योजकापर्यंतचा, तर हा नेमका कसा झाला? तर मी 1985 आम्ही दोघंही इंजिनिअरिंगला एकत्र असताना आमच्यामध्ये 3 वर्षांचा फरक आहे. तर मी आधी गेलो 85 मास्टर्स करायला आणि दॅट वॉज प्री इंटरनेट एरा. त्याच्यामुळे गुगल नव्हतं, फोन अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे तो माहिती मिळवणं आणि कुठे जाणं हे फिगर आउट करणं हाच एक मोठा प्रोजेक्ट होता. आमच्या मुलांना सांगितल्या गोष्टी त्यावेळेच्या, तर त्यांना वाटायचं की ते आम्हाला विचारते की तुमच्या वेळेला डायनासॉर्स होते का, असं. एवढ्या जुन्या काळातले आहात का तुम्ही? तर 40 वर्षांपूर्वी तिकडे गेलो. कम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली, त्याच्यामुळे स्कॉलरशिप मिळाल्याशिवाय जाता येत नाही. सो स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिप म्हणजे इवन विमानाचं तिकीट मिळालं. त्यामुळे तिकडे गेल्यावरती आधी पटापट मास्टर्स केलं आणि मास्टर्स झाल्यावरती पहिला जॉब फोर्ड मोटर कंपनीमध्ये लागला. माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये होतं असं म्हणायला पाहिजे, कारण आता ते सगळं विसरून पुढे गेलेलो आहे. पण फोर्डमध्ये जेव्हा एरोडायनॅमिक्स चेंज होत होतं, स्टायलिंग वाढत होतं, त्यामुळे आय वुड से आय वॉज ॲट अ राईट प्लेस ॲट अ राईट टाईम. तेव्हा ते सगळं एरोडायनॅमिक्स शिकायला मिळालं. फोर्डमध्ये मी साधारण 2-2.5 वर्ष टिकू शकलो, कारण आय ऑलवेज वॉन्टेड टू स्टार्ट समथिंग ऑन माय ओन. सो पहिली जी कंपनी सुरू केली
ती माझ्या फील्डमध्ये सुरू केली, कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स, एरोडायनॅमिक्समध्ये. म्हणजे कारचं जे सिम्युलेशन असतं सगळं, त्याचं टेस्टिंग करण्यापेक्षा, मॉडेल बनवून त्याचं टेस्टिंग करण्यापेक्षा कम्प्युटर सिम्युलेशन कसं करावं, अच्छा, सो दॅट तुम्ही बघू शकता की कारचं स्टायलिंग जर वेगळं केलं तर त्याचं एरोडायनॅमिक्स कसं इम्प्रूव्ह होईल आणि इलेक्ट्रॉनिक्स कसं पोझिशन करायचं तर ते जळू नाही शकणार बिकॉज ऑफ हीट ट्रान्सफर वगैरे. तसं हे सगळं कम्प्युटर सिम्युलेशन करण्यामध्ये मी एक्सपर्टीज तयार केले. आणि जी पहिली कंपनी सुरू केली ती त्याच्यामध्येच केली. अगेन द लक हॅज बीन विथ मी, वॉज एट अ राईट प्लेस एट अ राईट टाइम. दॅट कंपनी पहिली ग्रू pretty रॅपिडली. 300-400 माणसं झाली. मोस्ट ऑफ देम वेअर PhDs और ॲटलिस्ट मास्टर्स लेवल लोक होती. आणि मग ती विप्रो या कंपनीने विकत घेतली. अच्छा, म्हणजे तुम्ही नोकरी करायला गेलात आणि नोकरी देणारे झालात. हां, नोकरी देणारे झाले. तर त्या पहिल्या कंपनीमध्ये असं कळलं की म्हणजे नवीन एंटरप्रेन्योर असल्यामुळे बऱ्याच मिस्टेक्स केल्या. त्या मिस्टेक्समधनं शिकायला मिळालं आणि एक लक्षात आलं की इंजिनिअरिंग माइंडसेटवरनं एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट कसा बनवावा ते कळलं. आणि विप्रोने ती विकत घेतल्यानंतर माझं पार्टनर कंटिन्यूड आणि आय केम आउट आणि देन डिसाइडेड की एंटरप्रेन्योरशिपमध्येच राहायचं. आणि दॅट्स वॉट आय हॅव बीन डुईंग. ती कंपनी विकली 96 मध्ये आणि तेव्हापासून मग देन 20 वर्ष झाली. हो, 20 वर्ष ती कंपनी विकून म्हणजे झाली. पुढच्या 20 वर्षात तुम्ही नंतर 4 कंपन्या तुमच्या काढल्यात. तर त्याला अर्थातच साथ यांची होती. त्याच्यामुळे आता आपण त्यांनाच प्रश्न विचारूया की तुम्ही तिकडे गेल्यानंतर मग तुमचं PhD पर्यंतचं सगळं शिक्षण आणि तुमचा हा कंपनीतलाही प्रवास कसा झाला? तर मी मुंबईचीच आहे, मुंबईत कांदिवलीची. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर हा गेला होता पुढे, त्यामुळे मास्टर्सला जायचं हे ठरलेलंच होतं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मी केलं आहे. तिकडे गेल्यानंतर असं लक्षात आलं की इकडे जे आम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकलो होतो, अर्थात त्यावेळेला कम्प्युटरचा एक लॅब होती. तिकडे गेल्यानंतर एकदम असं दालन खुलं झालं म्हणतात ना, त्या टाईप ते वाटलं की अरे इथे पण कम्प्युटर वापरतात, त्यासाठी पण कम्प्युटर वापरतात. 1988 मध्ये. आणि त्यावेळेला AI आपण आता इन्फन्सी म्हणू शकतो. आत्ता जे आपण AI बघतोय त्या मानाने 1988 मध्ये न्यूरल नेटवर्क्स, एक्सपर्ट सिस्टम्स आणि AI एकदम म्हणजे बाळ म्हणायला पाहिजे. आणि त्यावेळेला मी त्याच्यात मास्टर्स केलं. आणि ते नंतर मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर मला पण फोर्डमध्येच नोकरी लागली, फोर्ड रिसर्चमध्ये. आणि त्यांच्या इंजिन चेंबर डिझाईनसाठी कसं AI वापरता येईल हे माझं प्रोजेक्ट होतं फोर्डमध्ये. अर्थातच मग आम्ही नोकरी दोघांनीही सोडली. मी जरा नंतर सोडली कारण थोडी स्टेबिलिटी बिझनेस आल्यानंतर मी 2 वर्षांनी नोकरी सोडली. 4 वर्ष टोटल नोकरी केली. आणि मग तेव्हापासून आम्ही दोघेही जण बिझनेसमध्येच होतो. अर्थातच मुलं लहान असताना जे काही आपल्याला तडजोडी कराव्या लागतात त्या सर्व केल्या. पण त्याच्यामध्ये खूप माझ्या आईवडिलांचा, कुटुंबियांचा पण हातभार लागला, त्यामुळे होऊ शकलं. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे ते एक जे मास्टर्स झाल्यानंतर मग बिझनेस, मुलं ह्याच्यामध्ये माझं PhDचं स्वप्न अर्धवट राहिलं होतं. आणि त्यावेळेला त्या माझ्या ॲडवायझरनी सांगितलं होतं की कधीतरी परत ये. तो कधीतरीचा योग मला मुलं मोठी होऊन कॉलेजसाठी बाहेर पडल्यावर 2017 मध्ये तो योग आला. म्हणजे मध्ये जवळजवळ 20-25 वर्षाची योग आला. आणि तुम्ही पण ते ठेवलं की अजूनही मला करायचंय PhD. आणि ते एक होतं स्वप्न. आणि मग मी 55व्या वर्षी PhD पूर्ण केली. सो तो प्रवास जरा टप्प्याटप्प्याने सावकाशीने झाला. बरोबर. नाही, तो सावकाशीने झाला. पण एक महिला या क्षेत्रात, म्हणजे तुमचं क्षेत्र सुद्धा कसं आहे कंपनीचं, असं काही नाही आहे की बाबा केव्हा येऊन चालेल किंवा महिला त्यात खूप कमी आहेत. तर
बेसिकली तुमच्या या चारही कंपन्या कसं IT आहे, AI आहे, सायबर सिक्युरिटी आहे, याच म्हणजे टेक्निकल क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या क्षेत्रात महिला कमी आहेत. तर महिलांना संसार सांभाळून, मुलं सांभाळून तुम्ही हे केलं, तर तुम्ही महिलांना काय सांगाल? म्हणजे तुम्हाला किती ॲडजस्टमेंट करायला लागल्या? ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात, म्हणजे दोघांनाही कराव्या लागतात. मीच केल्या असं नाही मी म्हणणार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुटुंबाची खूप साथ लागते, गरजेची असते, अगदी अत्यंत गरजेची असते. आणि तुम्ही कितीही म्हटलं तरी तुम्हाला असा एक तो मनात धाकधूक असते की मुलं घरी आहेत किंवा मुलांना ह्या वेळेला ह्या ठिकाणाहून न्यायचे किंवा आणायचे. ती शेवटी ॲट द एंड ऑफ द डे आईचीच जबाबदारी असते. आणि ती मुंबई असो किंवा अमेरिका असो, सगळीकडे सारखीच असते. आणि आम्हाला 3 मुलगे आहेत आता. मोठे आहेत 32, 30 आणि 28. तिघांची आता आपापल्या पायांवर उभे आहेत. सो ते त्यावेळेला खूप, म्हणजे मी म्हणणारच नाही की तो प्रवास सोपा होता. आणि कुठल्याही महिलेला तो करायलाच लागतो. पण त्यासाठी संसारच करू नये असं मी अजिबात म्हणणार नाही की इट्स अ रिवॉर्ड इन इट सेल्फ, की मुलांना मोठं करणं किंवा त्यांची पण करिअर कशी घडेल ह्याचा विचार करणं हे फार महत्त्वाचं असतं. बॅलन्स राखून तुम्ही ते बिझनेसमध्ये त्याच्यामध्ये थोडं स्वतःची कंपनी असल्याचा हा एक मी नेहमी म्हणते की फार फायदा असतो. आणि म्हणून बायकांनी तरी स्वतःचे बिझनेस सुरू करावे, अजिबात नोकरी करू नये. कारण फ्लेक्सिबिलिटी मला खूप होती. मी मुलांना शाळेत सोडून निघायची, ऑफिसला जाऊन परत शाळेच्या वेळेला परत आणायची आणि जसे त्यांना होमवर्कला बसवायची तशी मी ऑफिसच्या कामाला बसायची. सो ही जी फ्लेक्सिबिलिटी असते ही फार गरजेची. तो बॅलन्स, वर्क आणि होम बॅलन्स सांभाळता आला ते केलं. त्याच्यामुळे तुम्हाला या 2 कंपन्यांचं नेतृत्व करण्याची संधी मिळते. तर तुम्ही तुमच्या आता दोघांनी पर्सनल प्रवासाविषयी सांगितलं. आता तुमच्या क्षेत्राविषयी आपण बोलूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आता तुम्ही 4 कंपन्या स्थापन केल्यात आणि त्या IT, AI, सायबर सिक्युरिटी अशाच क्षेत्रातल्या आहेत, म्हणजे तंत्रज्ञानाविषयी. तर नेमकं काम या 4ही कंपन्यात काय चालतं आणि ह्या कधी कधी स्थापन केल्या गेल्या? सो पहिली जी सुरू केली, जी आत्ता आधी सांगितली, ती कम्प्लीट माझ्या पर्सनल बॅकग्राऊंड वरती झालेली. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे काय हे शिकायला मिळालं. त्यामुळे नवीन क्षेत्र म्हणजे IT हे आमचं क्षेत्रच नव्हतं, कारण तिचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग होतं, माझं एरोस्पेस इंजिनिअरिंग होतं. पण कंपनी कशी सुरू करावी आणि ती कशी चालवावी याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे दुसरी नेक्स्ट कंपनी आम्ही जी काढली ती GDI इन्फोटेक, जी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्समध्ये आहे. म्हणजे काय होतंय की एव्हरीथिंग इज गोईंग ऑनलाईन, राईट. म्हणजे आता आपण ट्रॅव्हल एजंटकडे जात नाही किंवा कधी कधी शॉपमध्ये पण जात नाही. इथे सुद्धा इंडियामध्ये एवढं रिव्होल्युशन आलंय की आपण सगळंच ऑनलाईन होतं. जे प्रत्येक ऑर्गनायझेशन इज इव्हॉल्विंग व्हेरी रॅपिडली. तर त्यांना डिजिटली ट्रान्सफॉर्म कसं करायचं, म्हणजे एवढी फास्ट टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे. त्यामुळे ब्रिक्स अँड मॉर्टर किंवा ज्या सिस्टीम्स आहेत त्या जर कॅचअप नाही झाल्या तर ते मागे राहतात. तर GDI इन्फोटेक ही जी कंपनी आहे ती लार्ज जे फॉर्च्यून 2000 कंपनीज आहेत, बँक्स आहेत, लार्ज बँक्स, क्रेडिट युनियन्स, इन्शुरन्स कंपनीज, रिटेलर्स, बँकात पण एवढी टेक्नॉलॉजी आली ना, खूपच न झालंय. तर त्याची स्ट्रॅटेजी बनवणं, त्याचे टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करणं आणि ती सपोर्ट करणं थ्रू कन्सल्टिंग आणि आउटसोर्स बेस्ड प्रोजेक्ट्स, ही एक कंपनी झाली. आणि सायबर सिक्युरिटी त्याच्याशीच संलग्न म्हणता येईल, त्याची गरज आहे त्याला. सो नंतर काय झालं की GDI इन्फोटेक ही होल्डिंग कंपनी झाली आणि त्याच्यामधनं अशा नवीन नवीन आयडियाज बाहेर यायला लागल्या. तिथलं नेक्स्ट आयडिया जी आली ती कम्प्लीट ऑटोमेशन ऑफ द वर्क फ्लोज.
जी होती त्याचं आम्ही प्रोप्रायटरी प्लॅटफॉर्म बनवलं आणि इन्फोरेडी नावाची कंपनी काढली. अच्छा. तर इन्फोरेडी अशी कंपनी झाली की तुम्ही कोणत्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये गेलात US मध्ये आणि कशालाही अप्लाय केलं, वेदर इट्स ॲडमिशन, स्कॉलरशिप, फेलोशिप, अवॉर्ड, अंडरनीथ प्लॅटफॉर्म जो सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे दॅट्स प्रोव्हाइडेड बाय इन्फोरेडी. म्हणजे आता US मध्ये ऑलमोस्ट 70% ऑफ US इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे राईट फ्रॉम ऑल आयव्ही लीग स्कूल्स टू टॉप 100 युनिव्हर्सिटीज लाईक जॉन्स हॉपकिन्स, MIT, स्टॅनफर्ड, कॉर्नेल, कोलंबिया, हार्वर्ड, they all are on our platform. पण ती आयडिया GDI मध्ये इन्क्युबेट केली आणि मग ती कंपनी वेगळी लॉन्च केली आणि दॅट बिकेम वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीज इन द पुरस्कार पण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर असंच काम करताना सायबर सिक्युरिटी म्हणजे काय होतं की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यू आर मुव्हिंग ऑल द प्रोसेसेस इन द क्लाउड आणि डेटा तो सिक्युअर कसा करायचा आणि तो सायबर सिक्युरिटी इज फास्टली इव्हॉल्विंग एरिया, कारण आपण हॅकिंग खूपच वाढलं आणि खूप तर त्याच्यामध्ये मग आम्ही असा प्लॅटफॉर्म काढला की ऑर्गनायझेशन्सना इझी होईल सायबर सिक्युरिटी इम्प्लिमेंट करायला. ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांच्याकडे IT डिपार्टमेंट्सच असतात आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असतात, पण ज्या स्मॉलर कंपनीज आहेत म्हणजे फ्रॉम 100 to 500 पर्सन कंपनी, त्यांच्याकडे सायबर सिक्युरिटीची एक्सपर्टीज नसते. तर त्यांच्यासाठी असा प्लॅटफॉर्म काढला की त्यांचं कम्प्लीट सायबर सिक्युरिटी कॅन बी आउटसोर्स्ड ऑन धिस प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये त्यांना सिक्युअर राहता येईल. आणि दॅट ऑल्सो बिकेम वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी, कारण US मध्येच ओव्हर 6 मिलियन स्मॉल मिडियम साईज बिझनेसेस आहेत आणि आता आमच्याकडे लेस दॅन 1% मार्केट शेअर आहे. तर दॅट कंपनी कॅन ग्रो pretty रॅपिडली. म्हणजे त्यात एवढं काम आहे अजून या क्षेत्रात. तर ती कंपनी इज नोन एज सेन्साय, म्हणजे शॉर्ट फॉर्म फॉर सेन्सिबल सायबर. आणि प्रत्येक वेळेला काय असतं की सायबर सिक्युरिटी म्हटल्यावर लोकांना वाटतं की इट्स अ टेक्नॉलॉजी जॉब. तो टेक्नॉलॉजी जॉब नसतो की कल्चरच तयार करायला लागतं. म्हणजे एम्प्लॉईजना शिकवणं हा पण त्या कंपनीचा एक म्हणजे अगदी साधा OTP न देणं किंवा स्वतःचा पासवर्ड सेव्ह करणं, बरोबर, ह्याच्यापासून सगळं ट्रेनिंग. बरोबर. तर मग ह्या 4 कंपन्या झाल्या, तर AI ची मला वाटतं तुम्ही ते लीड करत असाल. मग त्यातलं बरंचसं मी लीड करते. एक शेवटची कंपनी आम्ही अगदी मोस्ट रिसेंटली सुरू केली आणि ती बॅक ऑफिस AI म्हणून लेजर लिंक त्याचं नाव ठेवलं आहे आम्ही. ती ह्याच्यासाठी आहे की जेव्हा एखादा माणूस नवीन कंपनी लॉन्च करतो, माणूस म्हणा म्हणजे मी ह्युमन ह्या अर्थी म्हणते, बाई असं नाही, पण त्यांना काय लागतं ते आधीच आपण समजून घेऊन त्या सर्व्हिसेस ऑफर करायच्या. अच्छा. हा लेजर लिंकचा मेन हेतू आहे आणि ती आमची सगळ्यात नवीन कंपनी आहे. प्रत्येक कंपनीमध्ये आता AI कॉम्पोनंट आलेला आहे. हे जे युनिव्हर्सिटीजचं सॉफ्टवेअर जे आम्ही म्हटलं, ह्यासुद्धा बऱ्याचशा गोष्टी आता AI मुळे ऑटोमेट होत आहेत. AI हे आता एखादं असं मोठं भूत येतं आहे मागून असा विचार करायच्या ऐवजी ह्याचा मी आमच्या कामासाठी कसा उपयोग करून घेऊ. सो हे थोडंफार आम्हाला स्वतःला आमच्या एम्प्लॉईजना पण शिकवावं लागलं की त्याचा बुवा करू नका, लेट्स यूज इट. काय आहे हे, काय यूज करायचं. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना भीती असते की आता AI सगळं कोडिंग करणार. मग आमचे जे सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत प्रत्येकाला हीच काळजी होती की मी AI वापरलं तर माझाच जॉब धोक्यात येईल. सो असं नाही आहे की त्यांनी जरी कोड लिहिलं तरी ते तुम्ही ॲक्सेप्ट कराल का, किंवा आपण ज्याला बरेचदा AI हॅल्युसिनेट करतो म्हणतात, म्हणजे
जस्ट काहीतरी उत्तर देतात, ते खरं खोटं हो. कोणी शोधायचं, हम्म. तो शेवटी आपला जॉब आहे. त्यामुळे आम्ही शेवटी म्हणजे तिथे ह्युमनची गरज आहेच. आणि AI चा बागुलबुवा न करता आपण ह्याला कसं आपल्या 4ही कंपनीजमध्ये आम्ही अत्यंत प्रकारे म्हणजे वापर अगदी केलाय. अकाउंटिंग फंक्शन पासून सेल्स ऑटोमेशन पर्यंत सगळ्या फंक्शन्समध्ये आम्ही AI AI वापरतो. आहे. ओके. आणि तरी तुमच्याकडे 400 एम्प्लॉईज आहेत हं, म्हणजे आणि हे केवढं काम आम्ही आहे. आम्ही हे प्राऊडली सांगतो की आम्ही वापरतो AI, म्हणजे त्याच्यात वाईट काही नाहीये किंवा कमीपणा नाहीये, कारण तो कसं काळाची वापरायचं गरज आहे आणि ती. आणि ते कसं वापरायचं हे ह्युमन्सना माहिती आहे. बरोबर. त्यामुळे आपण ते ह्युमन हे वापरायला- लागणारच. हे पण लागणार. मला आणखी तुमची एक स्पेशालिटी अशी कळली आहे की तुम्ही ओरिजिनल अमेरिकन सिटिझन्स, जवळजवळ सगळा स्टाफ तुमचा ओरिजिनल अमेरिकन सिटिझन्स आहेत, म्हणजे अमेरिकेचे मूळ जे नागरिक आपण म्हणतो. तर ही पण खूपच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की एका भारतीय, एका महाराष्ट्रीयन माणसाने जाऊन आपल्या कंपनीत तिथल्या मूळ अमेरिकी लोकांना नोकरी द्यावी, म्हणजे तुम्ही नोकरी देणारे झालायत, नोकरी करायला जाण्याऐवजी. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू. तर ही तुमचं सगळं झालं, पण अजून एक तुमचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मराठी शाळा. मराठी शाळा तुम्ही मला वाटतं काढली आहेत आणि मराठी मुलांना मराठी आलं पाहिजे त्यासाठी बरेच प्रयत्न करताय, तर त्याविषयी पण थोडंसं सांगा ना. सो आम्ही 20 वर्षापूर्वी मराठी मंडळ सुरू केलं, आमच्या घरीच सुरू झालं. आणि थोडासा त्याच्यात स्वार्थाचा भाग होता की आम्ही मिशिगनमध्ये राहतो. सगळे लोक कॅलिफोर्नियामध्ये इतके इंडियन आहेत असं बोलतात. मिशिगनमध्ये अशी नव्हती परिस्थिती, आता वाढलेत पण खूप कमी इंडियनच कमी होते, त्यात मराठी अजून कमी होते. सो आम्ही मराठी मंडळ घरी सुरू केलं. 3 वर्ष पहिली मी त्याची प्रेसिडेंट राहिले, कारण कोणी नव्हतीच माणसं. आता त्याचा पसारा खूप वाढला आहे. सो जेव्हा BMM तर्फे मराठीचा करिक्युलम आला तेव्हा आम्ही मराठी शाळा सुरू केल्या. आणि आज मिशिगनमध्ये हायस्कूलमध्ये मुलांना जेव्हा फॉरेन लँग्वेज म्हणजे परदेशीय भाषा अमेरिकेत शिकावी लागते, तर ते मराठी ही एक भाषा शिकू शकतात. आणि ते आम्ही मिशिगन स्टेट एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं आम्हाला ती परमिशन मिळवून घेतली. आणि 3 मराठी शाळा चालू आहेत सध्या, आणि तिन्हीमध्ये मिळून 200 तरी मुलं शिकत असतील. मला एक्झॅक्टली आकडा ठाऊक नाही, पण म्हणजे 12वी पर्यंत ते मराठी करू शकतात, शिकू शकतात. म्हणजे स्वतःचं एक काम करत असताना एक सोशल आपण जो हा म्हणतो आणि आपल्या मातीशी काहीतरी नातं ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही तिकडे केलाय. तर तुम्ही त्या आता आमची मुलं आलेली तेव्हा ते सगळ्या सायन्स बरोबर रीड करून ते कम्युनिकेट करू शकले, बोथ इन मराठी एज वेल एज हिंदी. दे आर बॉर्न अँड ब्रॉट अप देअर. सो स्वाती बोलली तसं स्वार्थासाठी आम्ही सुरू केलं, पण त्याच्यासाठी बऱ्याच जणांना फायदा झाला. बरोबर. तर तुम्ही तुमच्या क्षेत्राविषयीची माहिती आम्हाला सांगितलीत आणि तिकडे हे थोडंसं एक सोशल कॉज साठी सुद्धा काम करताय, खूप चांगलं, त्याविषयीची माहिती दिलीत. तर आता गरजे मराठीशी तुमचा कनेक्ट आणि तुमचा ऑफकोर्स आता ही शाळाही केली आहेत आणि तुमचे प्लॅटफॉर्म पण आहेत शाळा कॉलेजचे, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राशी तुमचा तसा संबंध आहे. आणि स्वतःचं इंजिनिअरिंग साईड सोडून आता फुल फ्लेज एंटरप्रेनर म्हणजे उद्योजक झालायत. म्हणजे तंत्रज्ञान बाजूला राहून एक उद्योजक कसा यशस्वी होऊ शकतो याचा सुद्धा एक अनुभव तुम्ही इथल्या मुलांना सांगू शकाल, तर तो जाणून घ्यायचा आहे. पण त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर आता मी म्हटलं तसं की गरजे मराठीशी तुमचा कनेक्ट आला आणि तुमचं शिक्षण क्षेत्राशी नातं असल्यामुळे अर्थातच इथल्याही मुलांना शिक्षण द्यावं किंवा उद्योजक कसं व्हावं हे सांगावं, हे तुम्हाला त्याचा गरजे मराठीचा चांगला प्लॅटफॉर्मही मिळाला असेल. तर गरजे मराठीच्याशी तुमचा कसा कनेक्ट आला आणि तिथे तुम्ही आता काय करताय? गरजे मराठीची ओळख म्हणजे आनंदजी गानूंना भेटून 10-15 वर्ष झाली. त्यांची पॅशन बघून आम्ही खूपच प्रभावित झालो. त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ते आमच्या दोघांवरती आर्टिकल लिहिलं त्याच्यामधनं ओळख झाली. पण गरजे मराठी हा प्लॅटफॉर्म जो बनत चालला आहे, अमेरिकेत कसं की
स्वातीने सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे मराठी मंडळ आहे, जिकडे सगळं कल्चरल ॲक्टिव्हिटीज, फेस्टिवल्स आणि आपलं हेरिटेज आम्ही सेलिब्रेट नाटक करतो. वगैरे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे जे अगेन कल्चरल हेरिटेज सेलिब्रेट करतो. पण असं काही प्लॅटफॉर्म नाही की प्रोफेशनल ॲडव्हान्समेंट, करिअर ट्रान्सफॉर्मेशन, प्रोफेशनचा विचार केला जाईल. प्रोफेशनचा विचार करून किंवा करिअर ट्रान्सफॉर्म कशी करावी किंवा एंटरप्रेन्युअर कसा व्हावा ह्याच्यासाठी काही प्लॅटफॉर्म नाही आहे. त्या दृष्टीने ते सुरू केलं. कारण मराठी माणूस म्हटलं की हार्डवर्किंग आणि चिकाटी असतेच, पण लॉन्च पॅड मिळत नाही. आता एक साधं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे पहिल्या पटेलने जेव्हा मोटेल सुरू केलं त्याच्यानंतर आता पटेल्स ओन मेजॉरिटी ऑफ द हॉटेल्स ते ऑटोमॅटिक नाही झालं. त्यांनी एकमेकांना एनकरेज करून एकमेकांकडे रोल मॉडेल म्हणून बघून सपोर्ट देऊन ते झालं. तर तसा काही प्लॅटफॉर्म नाही आहे की ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये वरचा हुद्दा घ्यायचा असेल तर काय करायला लागतं, लिडरशिप स्किल्स कशा डेव्हलप करायला लागतात, सॉफ्ट स्किल्स कसे डेव्हलप करायला लागतात, इंजिनिअरिंग टू एंटरप्रेन्युअरशिपमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर काय करायला लागतं. याच्यासाठी मेंटरिंग, कोचिंग आणि जो सपोर्ट लागतो तो नाही आहे. तर गरजे मराठीच्या थ्रू एक नंबर 1 गोष्ट म्हणजे सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि सपोर्ट द्यायचं. आणि आम्ही त्याच्यामध्ये का पडलो, कारण आम्ही सगळ्या मिस्टेक्स केलेल्या आहेत आणि अशा मिस्टेक्स पुढच्या पिढीने करू नये. आम्हाला ज्याच्यात 5 वर्ष लागली ते आता आमच्या मुलाचंच उदाहरण घेतलं तर त्यांनी कंपनी सुरू करून ती लॉन्च करून ती विकली इन 2.5 years. आणि आम्हाला 2.5 years काय करतो ते बघायलाच म्हणजे धक्के खायला लागले. तर तसं सपोर्ट कसा करता येईल त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. ऑफकोर्स आनंद गानू आणि जे सगळे कोर मेंबर्स आहेत ते खूपच हार्डवर्क करतात. मी त्यांच्या ॲडवायझरी बोर्डवरती पण आहेत. डॉक्टर माशेलकर सारखे त्यांचं गायडन्स मिळतोय. त्यामुळे ते चॅप्टर्स एवढे वाढले आहेत, आता ऑलमोस्ट 25च्या वरती चॅप्टर्स झालेले आहेत आणि चांगलं काम म्हणजे थोडक्यात भारताच्या बाहेर जे मराठी चांगले काम करतायत त्यांची इथे पण ओळख होते आणि इथल्या लोकांनाही त्यांचा रेडीमेड अनुभवांचा एक फायदा होतो. हे काम गरजे मराठी करणार. तुम्हाला महिला म्हणून एक गरजे मराठीच्या कामात कसं वाटतं, म्हणजे इथल्या मुली पण तितक्याच ह्यानी येत आहेत का ते काम घ्यायला? खूपच येत आहेत ते. आम्ही जेव्हा गरजे मराठीनी पहिलं कन्व्हेन्शन केलं 2 वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी पुढे पण केली. पण त्या कन्व्हेन्शनच्या वेळी जो अनुभव आला की बरेच जिकडे आलेल्या मुलीच होत्या, त्या माझ्याहून बऱ्याच लहान होत्या, पण इनिशिएटिव्ह आणि तू बाई आहेस तू गप्प बस हा विचारच नाही आहे. प्रत्येकाला बोलायची संधी आहे, प्रत्येकाच्या मताला तितकीच किंमत आहे आणि हे आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांसाठी करतोय. हा जो ही भावना आहे आणि फक्त आनंद गानू नाही, सुनीता गानूंचा तितकाच संबंध आहे. त्यांची मुलगी सुद्धा तिथे आहे आणि ह्या सगळ्यातनं एक तो जो त्यांनी वेगळ्या प्रकारचं ते कल्चर सुरू केलंय. म्हणजे BMM किंवा मराठी मंडळातनं तेच नाच आणि शेतकरी आणि कोळी आणि ते होतच असतात मुलाखती, पण हा जो वेगळा होता, जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा, आपलं प्रोफेशनल करिअर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे. आपण दिवसाचे 8-10 तास नोकरी करत असतो, 12 तास वगैरे काम करावं लागतं. सो त्या सगळ्यासाठी हे जे त्यांनी प्लॅटफॉर्म क्रिएट केला तो खूप, म्हणजे त्याच्यामध्ये त्या गरजे मराठीमध्ये मार्केटिंग लीड बायका होत्या, तिकडे मॅनेजमेंटमध्ये बायका होत्या. सो हे बघून एक प्रकारची म्हणजे बाकीच्या मुलींना पण ती एक संधी आहे बघण्याची की जसं म्हणाला रोल मॉडेल्स लागतात आपल्याला की अरे ते करू शकतात मग जमेल मला कदाचित. ही जी भावना त्यांनी क्रिएट केली आहे ती फार उत्तम गोष्ट झाली आहे. म्हणजे तर ह्या मुलांना तुम्ही शिकवता तुम्हाला त्या मुलांचे पण स्वभाव आणि हल्लीच्या मुलांना आता काय हवं आहे हे कळलं असेल. आता फक्त नोकरी, सरकारी नोकरी करायची हे एवढं आता इथे सुद्धा राहिलेलं नाही आहे.
मुलांना खूप संधी पण मिळतात आणि काहीतरी करण्याची इच्छा आहे आता मराठी मुलांना. तर ह्या मुलांना तुम्ही जाता जाता तुमच्या अनुभवातनं एवढा 40 वर्षांचा तुमचा आता जवळजवळ अनुभव आहे, अमेरिकेत इतकी वर्ष राहत आहे, तर मुलांना सल्ला काय द्याल? नाही, सल्ला म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की क्रिएटिंग अ नेटवर्क, की आपल्याला जे करायचं आहे ते आधी कोणी केलं आहे. आणि ॲक्च्युली सोशल मीडिया आणि लिंक्डइनमुळे कोण माणसं काय करतायत हे इझिली कळू शकतं. आणि जसं माणूस वरच्या लेवलला जातो त्यांना कोणी विचारलं की मला तुमचा ॲडवाईस हवा आहे, फक्त 5च मिनटं द्या, तर कोणी नाही म्हणत नाही शक्यता. त्यामुळे बिनधास्त ॲडवाईस घ्या. हां, नेटवर्किंग जे करणं इज मोर क्रिटिकल, की त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांनी काय केलं आहे, काय चुका केल्या आहेत वगैरे, ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन बेसिक शिकायलाच लागतं, म्हणजे पण ते शिकण्यावरती अजून काय ते थिअरिटिकल असतं, इथे आपल्याला प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल दृष्टीने. तुम्ही मुलींना काय सांगाल? यावं उद्योगात, म्हणजे धंद्यात पडावं, आपण म्हणतो ना पडतात, पडू त्याच्यातून वर नका, उभ्या राहा, स्वतःच्या पायावर उभ्या राहा. जसं आम्हाला आमच्या आईवडिलांनी सांगितलं की तुम्ही मुलगा असोत की मुलगी, तुम्ही आपापल्या पायावर उभे राहा. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं, डिग्री फार इम्पॉर्टंट असली तरी फक्त शिक्षण हा किंवा एज्युकेशन, ट्रेडिशनल डिग्री हा आजच्या काळाला तेवढं पुरेसं नाही आहे. सॉफ्ट स्किल्स तेवढीच इम्पॉर्टंट आहेत. आपण ज्याला इव्हन लिसनिंग स्किल्स म्हणतो, कम्युनिकेशन स्किल्स, आणि कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही, लिहिता आलं पाहिजे, ईमेल लिहिता आले पाहिजे, तुम्हाला मेमोज लिहिता आले पाहिजेत, तुमचे सगळी कम्युनिकेशन स्किल्स तुमची अप टू डेट पाहिजेत. आणि ह्या सगळ्याच्या पेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे थिंकिंग स्किल्स. ते जे थिंकिंग आहे ते AI तुमच्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही, माणूस विचार करतो. त्यामुळे तुम्ही तुमची थिंकिंग स्किल्स डेव्हलप करा. थिंकिंग हे आता आपलं महत्त्वाचं शस्त्र राहिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघंही मराठी माध्यमातून आहात, अमेरिकेत एवढे बिझनेस करताय, त्यामुळे तोही एक कॉम्प्लेक्स नको की मी मराठी माध्यमातून शिकलोय तर मी आता कसा जाऊ. नाही, तो अजिबात कॉम्प्लेक्स ठेवायची गरज नाही. मराठी माध्यमामुळे ॲक्च्युली इझी झालं, कारण जर आपण लहानपणापासून जर थिंकिंग त्या भाषेत करत असो तर म्हणजे पहिलं 11वी-12वी भाषेतच करावं असं म्हणतात. बरोबर. तर सर, तुम्ही सगळ्या मुलांनाही सल्ला दिलात आणि तुमच्या क्षेत्राविषयीची सुद्धा माहिती दिलीत. एक मराठी माध्यमात शिकलेला इंजिनियर मुंबईतला तिकडे जाऊन नुसती इंजिनिअरिंगमध्ये नोकरी न करता स्वतःच्या 4-4 कंपन्या काढून अमेरिकन माणसांना नोकरीला ठेवतो, हे खरंच तुमचं दोघांचं वैशिष्ट्यच म्हणायला लागेल. तर तुम्हालाही शुभेच्छा. आणखी 4 कंपन्यांच्या तुमच्या 8 कंपन्या हो, आणि त्याचा गर्जे मराठीलाही उपयोग हो, आणि मराठी माणूस म्हणून आम्हालाही त्याचा नक्कीच अभिमान वाटेल अशी तुम्ही गोष्ट करताय. तर आज तुम्ही आलात आणि तुमचा हा सगळा प्रवास आम्हाला सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद. नाही, थँक्यू सो मच. आणि नक्की काही लागलं तर गर्जे मराठीला कॉन्टॅक्ट करा किंवा आम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरी नो ईमेल इज अनआन्सर्ड. बरोबर. आणि हा कार्यक्रम बघून 4 मुलं जरी प्रोत्साहित झाली तरी तो आपला कार्यक्रम यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आभार. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आणखी एका अशाच उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.